नमस्कार. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25च्याही पुढे गेलेली आहे. यातले काही तर जेमतेम 6वी 7वीत शिकत होते, तर काही 10वी 12वीच्या उंबरठ्यावर होते. यातील बऱ्याच जणांच्या मनावर परीक्षेतील अपयशाचा ताण होता. अभ्यास, परीक्षा, मार्क्स या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, पण इतक्या की कोणी स्वतःचं आयुष्यच संपवावं. पाहुयात विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. सुशांत पाटील, 7वीत शिकणारा अवघा 12 वर्षांचा मुलगा, हसणारा, खेळणारा, अगदी इतर मुलांसारखाच एक. मग अचानक असं काय घडलं की त्यांनी स्वतःचं आयुष्य स्वतःच संपवण्याचा भीषण निर्णय घेतला. त्याच्या अशा जाण्याने त्याचे आई बाबा अगदीच कोलमडून गेलेत. ह्या सगळ्याच बाबतीत त्यांना काय वाटतं ते जाणून घेऊया. बोलावूया एकनाथ आणि सुप्रिया पाटील यांना. मी तुमचं सांत्वन काय शब्दात करू मला खरंच कळत नाही. खूप मोठा धक्का आहे हा. सुशांत कुठल्या शाळेत शिकत होता? शारदाश्रम दादर शिकत होता. 7वी मध्ये शिकत होता. आणि हे जे झालं ते तुम्हाला कसं कळलं, म्हणजे कसं कळवण्यात आलं? कसं म्हणजे सकाळी मी वारकरी असल्यामुळे मी देवपूजा करून वाचत हरिपाठ वाचत होतो. अच्छा. हरिपाठ वाचत असताना मला अर्धवट म्हणजे वाचून अर्धवट फोन आला. सुशांतचे पालक तुम्हीच का? तर हा म्हटला. हा म्हटल्यानंतर त्यांचा काय काम होतं का म्हटल्यानंतर म्हणाले तुम्ही असाल तसे निघून या म्हटलं. बर. तर मला थोडस जरा तो चंचल मनाचा होता. अच्छा. मग तो पूर्वी पडला होता. बर. शाळेत पडला होता. अच्छा. म्हणून म्हटलं मला भीती वाटली की कुठे पडल्यावर आहे का असं म्हटलं. नाही ते म्हणा तुम्ही नंतर बोलू, तुम्ही असं जसे या. तो मी सरळ टॅक्सी पकडल्याने शाळेत गेलो. शाळेला 5व्या माळ्यावर मला म्हटले असं असं तुम्हाला बोलवले. म्हणजे वर्गच 5व्या माळ्यावर होता. अच्छा. वर्ग 5व्या मला नेऊन समोरच ते 5व्या माळ्यावर तिथल्या सरांनी दाखवलं मला असं असं हे झालंय. दाखवल्यानंतर अवस्था त्याची ती त्या अवस्थेत होता तो. तेव्हा तसाच होता? तसाच होता. त्याने दरवाजा तोडला होता. अच्छा. जरा म्हणजे त्या कडी काढली होती, बाकी दरवाजा तसा होता. त्यांनी ते हे केलं. मी त्यांना बघितल्यानंतर मला थोडस गंभीर वाटलं. मी पटकन 2 मिनिटं म्हणजे थोडा वेळ थांबलो मी असंच. आणि मी म्हटलं ह्याला सोडतो मी. अच्छा. सोडतो म्हटल्यानंतर त्याने मला थोडं थांबवल्याने आम्ही पोलिसांना बोलवते. आणि मग मी म्हटलं पोलिसांची वाट मी बघणार नाही आणि मी माझं मी सोडतो. माझ्या मतेने मी शिक्षक बोलवले आणि मी त्याला सोडून घेतलं. सोडून घेऊन मी बाजूच्या वर्गात, तिथे तो वर्ग बाजूचाच वर्ग होता त्यांचा, त्या वर्गात नेलं. तर मला पण थोडा विश्वास नव्हता म्हणजे असं. तरी पण एक सर त्यातून एक कुठले सर बोलले असं असं बहुतेक असणार असं ते बोलले. मला थोडंसं बरं वाटलं. म्हणजे आहे तर म्हटलं हरकत नाही. मी पटकन डॉक्टर बोलवता का म्हटलं. तेव्हा डॉक्टर बोलले. म्हटलं बोलण्यापेक्षा मी म्हटलं घेऊन जातो हॉस्पिटलला. तेव्हा नाही मी डॉक्टर बोलवले. त्यांनी इथं येतील 2 मिनिटं थांबा. लगेच डॉक्टर आले तर त्याने तपासले. डॉक्टरने सांगितलं. पण त्यांनी गळफास लावून घेतला? गळफास लावून घेतला. अच्छा. आणि काय तारीख होती? 4/1/2010. मग तो त्याच्या आधी म्हणजे कुठल्याही पद्धतीने निराश किंवा असा काही होता का? तुम्हाला काही जाणवलं नाही? त्याच्या आदल्या दिवशी हिचा जरा पाय दुखत होता माझ्या. ते गुजरातला डहाणूला औषध खायला गेले ते. अच्छा. त्या रविवारी
बरं. रविवारी मी दुकान सांभाळून माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून मी जेवण वगैरे दुपारी दिलं हम्म. आणि ती 5:30ला आली. तो पण आमच्या मामांचा फोन आला की मी सिद्धिविनायकला आलो नाही हा. आणि मी घरी येणार. बर ही म्हणाली जर तुम्ही आता एवढं तर मग असं करा जेवायला आमच्याकडे या. बर असं म्हटल्यानंतर जेवणाला तर हा ठीक आहे म्हटले आणि ते जेवायला आमच्याकडे आले. जेवले सगळे बसून एकत्र आणि त्यांना सोडायला तो 10:30 वाजता आमच्या मेन रोडला असं क्रॉस करून हे दोघे सर्व सोडून आले. अच्छा. त्यानंतर येऊन मी जेवतो मला जेवायला वाटलं आणि ही पण आम्ही दोघं तो जेवायला बसलो. बसल्यानंतर तो असं मांडीवर माझ्या एक साईडला ह्या मांडीवरून बसला. मी असं बसलो होतो मांडीवरून बस झोपला. मी म्हटलं जरा बघ असा कसा मस्त आज कसा मस्त राहिलास असं राहायचं म्हणजे तुला कोण बोलणार नाही असं का असं नाही म्हटलं. त्यानंतर मग लगेच तो झोपी गेला. सकाळी तो 5:45 मी त्याला शाळेत जायला फक्त मी सर्वात आमच्या घरात सर्वात माणूस की एक हाक मारली की तो उठायचा म्हणजे बस हाक सुशांत म्हटलं की तो हातरुणात ब्रश घेऊन स्वतः तो बाथरूम मध्ये जायचा. मग त्या दिवशी तो आंघोळ केला सर्व काय केला. मग त्याला रोज मी त्याला पकडून 10 रुपये मी म्हणजे एक सेप आणि रोज मी 12 ते 15 रुपये त्याला मी रोज खर्चाला पैसे द्यायचा आणि तो उरलेले पैसे माझ्याकडे मला तो एकदा मी डब्बा दिला होता तो परत तो माझे एवढे पैसे उरले म्हणून अच्छा त्या डब्यात टाकायचा. तुम्ही म्हणालात की तो आदल्या रात्री तुमच्या मांडीवर येऊन त्याने डोकं ठेवलं आणि तुम्ही म्हणालात असंच राहा चांगला राहा. तर त्याच्या आधी कधी तो निराश वगैरे वाटला होता का? असं मला वाटलं नाही. फक्त त्याशी काय जे रोज खेळायचा ना तो थोड्याशी तो कितका म्हणजे जो हे होता वातडपणा होता त्याशी मला जाणवला नाही. खूप आज्ञाधारक होता तो. पहिला एवढा आज्ञाधारक नव्हता म्हणजे थोडासा म्हणजे अच्छा एवढा आज्ञाधारक नव्हता म्हणजे म्हणा हरकत नाही. थोडस म्हणजे मला थोडासा हे व्हायचं पण ह्याला हट्ट केला तर ह्याला तो पुरावा लागायचा. ह्याला तो म्हणजे तुमचं थोडासा मला थोडं हे व्हायचं मला म्हणजे कसं तो हे करायचा. मी काय त्याला करायचं थोडं थांबून कुठली गोष्ट मागितली त्याला मी अजून पण कुठली गोष्ट मागितली त्याला मी नाही दिली असं नाही. अच्छा बरं. आणि शाळेबद्दल किंवा निकाल जो त्याचा लागला होता रिझल्ट लागला होता त्याच्याबद्दल ह्या दिवसांच्या आधी कधी बोलणं वगैरे झालं होतं का तुमचं? नाही मला तिथं ती घटना झाली त्यावेळी पोलिसांनी तो त्याचे हे पाठिंबाचं रेकॉर्ड बघितलं त्यावेळी त्या सरांनी रिझल्ट दाखवला त्यांना. अच्छा. आणि तो रिझल्ट मला त्यावेळी कळला की हा 2 की 4 वर्षात तो नापास झाला होता. अच्छा हे तुम्हाला कल्पना नाही? कल्पना त्याने सांगितलं की असं झालं तुमच्याकडे सहीसाठी मागवलं होतं म्हणून म्हटलं मला पोचलंच नाही म्हटल्यानंतर मी अच्छा म्हणजे रिपोर्ट कार्ड नॉर्मली येतं ते पालकांची सही घ्यावी लागते आणि मग नंतर ते परत द्यायला लागतं. त्याला ते सांगत होते म्हणे की सही आणून तो दोन्हीच्या ह्याच्यामध्ये तो घाबरला म्हणजे इकडून घरातून बोलते असं वाटतं मला माझी अशी कल्पना वाटते घरातून बोलते प्लस सरळ रोज मी त्यांना काय सांगायचं. पण तुम्हालाही म्हणजे काही त्यांनी सांगायचा प्रयत्न केला नाही किंवा काहीच नाही बोलणं काही झालं नाही. रविवारी फ्री भेटला रविवारी फ्री होता. रविवारी काय आमची चूक म्हणजे कशी रविवारी ही औषध खायला गेलं थोडस म्हणजे असं वाटतं की सांगितलं असतं काय माहित नाही. मी घरी असते ना घरी असते बोलला असता लपून ठेवायचं पण रविवारी मम्मी मी तुझ्याशी खरं सांगतोय म्हणायचा माझ्याशी काय नाही पण मी घरी नव्हते ना त्या दिवशी. परीक्षा कठीण गेली होती वगैरे असं काही तो तुमच्याकडे बोलला होता? नाही त्याचं परीक्षेच्या अगोदर मी अभ्यास घ्यायचे त्याचा. अच्छा. गणित इंग्लिश हे घ्यायचे मी त्याचे पूर्ण मराठी विषय घ्यायचे. माझी त्याला शाळा शिकवायची इच्छाच नव्हती. त्याला मी फक्त माझं आहे हे फक्त गावी घरी भरपूर काही आहे हे फक्त सांभाळलाच बस आणि तुला माझ्यापासून दूर ठेवायचं नाहीये त्याला म्हणजे मी सांगायची. पण अभ्यास वगैरे काही असं म्हणजे त्याने लिखाण कसं पेपर मध्ये केलं हे कसं मी बघणार आहे पण प्रश्न उत्तर वगैरे पाठांतर बरोबर द्यायचा तो. आणि पहिलीच वेळ की हा नापास झाला. अच्छा पहिल्यांदाच त्याच्या आधी कधीच एखादा विषय सामायला गेलेला 60च्या आसपास असायचा तो म्हणजे 50-60 आसपास असायचा. मुलगी माझी खूपच हुशार आहे. अच्छा मुलगी आता किती वर्षाची आहे? माझी मुलगी. तिचं 85 असं तिची मार्क 83 अशी टक्केवारी असते तिची. पण तुम्ही म्हणजे लहानपणापासूनच त्याला कधी म्हणजे शाळेत जास्त मार्क मिळवण्यासाठी त्याच्यावर काही प्रेशर टाकलं नाही किंवा काय? मॅडम आम्ही त्याची लेवल होती ना ती पाहिली होती. अच्छा. त्याचा खेळखोर स्वभाव जास्त त्याची लेवल आम्ही पाहिली होती. खेळायचं जास्त आवडायचं
त्यामुळे त्याला आम्ही संध्याकाळी 6च्या नंतर 5:30च्या नंतर खेळायला अर्धा तास सोडायचे. संध्याकाळी त्याच दिवशी माझी गलती झाली की मी त्याचं दप्तरही भरू शकले नाही, की मला देवाने काही हे केलं मला आठवत नाहीये. की तो बोलला, मी विचारलं त्याला की दप्तर बाळ भरलास काय म्हणून, तर मी दप्तर भरले ग, आणि तू आज जमलेस खूप दिवसभर, डॉक्टर कडून आलेस, जेवण बनवलेस, तू आराम कर बोलले. त्यामुळे मी लक्ष दिलं नाही आणि मी दप्तर भरते. त्याचा अभ्यास झाल्यानंतर तू कंटाळला असशील, जा तू जरा फेरी मारून ये बाहेरून, नंतर तुला आमच्या बरोबर आणि थोडस जेव, म्हणजे भात वगैरे वरण भात काय खायचे असेल तर असं खायचंच तो. अच्छा. हा, जेवायचं नव्हतं आमच्याशिवाय. जरी चपाती भाजी खाली तरी आमच्या दोघांच्या मध्ये बसून तो थोडं तरी काहीतरी खाणार, त्याशिवाय आम्हाला जायचंच नव्हतं अच्छा जेवण. आणि त्यानंतर मग हा थोडा वेळ टीव्ही बघायचे, नंतर झोपायचा म्हणजे तो 12च्या आतमध्ये कधीच झोपला नाही. अच्छा. दुकान बंद करून येणार की एवढं त्याला ज्ञान असायचं की पप्पा तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय ना, तुम्ही कपडे काढा, हातपाय धुवून फ्रेश व्हा, तोपर्यंत मी दुकान बंद करून येतो. तो स्वतः दुकान बंद करून यायचा. अच्छा. हा, खूप म्हणजे सर्व ज्ञान त्याला होतं. जरी तो खेळायला गेला तरी तू मला शोधू नको ग, मी इथेच खेळतोय म्हणून तो असं मला सांगून जायचं. हे असं डेअरिंग कसं केलं पण म्हणजे त्या दिवशी त्यांनी गळफास लावून घेतला, तर ती म्हणजे त्याच्याकडे ती दोरी कुठून मिळाली, ह्या सगळ्या गोष्टी. सांगतो मॅडम तुम्हाला. 31 डिसेंबरला रात्री व्हायला माझा माऊस भाऊ आला आणि निघताच तो 3 इडियट पिक्चर 3 इडियट्स लागला होता पिक्चर. अच्छा. तो येऊन त्याने मला वाटतं 10:30 की 11:30च्या दरम्यान तो पिक्चर तो लागला होता. त्या पिक्चर मध्ये तिथं पोलीस मला विचारले, ह्यांनी कुठला कार्यक्रम पाहिला होता का, कुठे काय काय. मग माझ्या डोक्यात पटकन आलं की हा रविवारी दुपारी किंवा त्या 31 डिसेंबरला हा पिक्चर पाहिला होता. मग तिथले एक पोलीस वाले म्हणाले तो पाहिला असेल, त्या पिक्चर मध्ये असे सीन आहेत. आणि एक आम्ही पावसाळ्यात कपडे बांधायला एक रस्सी अशी वरती बांधली होती. त्यातला एक पावसाळा संपला म्हटल्यानंतर कपडे बाहेर घालायला आलो, त्यातला एक तुकड्याचा खाली नमत होता. अच्छा. तो त्याने कापला असं हे म्हणत होते. मी दुकानात हो कधी कापला, आणि कापल्यानंतर हे म्हणाले तू का कापलास, तो असं तू खराब काय केलास, आपल्याला कुठे बाहेर लांब कामणार होता ना मी बाहेर गेल्यानंतर. हा, तो म्हणाला मी खाली डोमतं खराब दिसतं म्हणून मी कापला. मग ठेव म्हणाले गुंडाळून. मग ते गुंडाळून घेतला आपल्याकडे, पण ते ही विचारली कुठे ठेवला असतो, तो कपाटामध्ये समोरच्या कपाटामध्ये ठेवलाय. अच्छा. पण त्याने ती वस्तू त्यावेळी आपल्या हिशोबाने ठेवली होती.